महाराष्ट्र होमिओपॅथिक फाउंडेशनचे स्कूल ऑफ नर्सिंग 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. नर्सिंगच्या क्षेत्रात वेगळा ठसा. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनं GANM आणि ANM या अभ्यासक्रमांची सुरुवात. वैद्यकीय व्यवसायाशी संलग्न नर्सिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर करण्याची सुवर्ण संधी. गुणवत्तेच्या बाबतीत अहमदनगर जिल्ह्यात स्कूल ऑफ नर्सिंग अव्वल. मुलांसाठी आणि मुलींसाठी GNM कालावधी 3 वर्ष, मुलींसाठी ANM कालावधी 2 वर्ष. पात्रता 12वी पास कोणतीही शाखा. ST आणि SC मुला-मुलींसाठी शिष्यवृत्तीची सुविधा. इंडियन नर्सिंग काउन्सिल नवी दिल्ली, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई, महाराष्ट्र राज्य शुश्रूषा आणि पॅरावैद्यकीय मंडळ मुंबई आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त स्कूल ऑफ नर्सिंग. ठिकाण चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क डॉक्टर दीपाली पानसरे 9822 650 111, 9922 70 90 77 आणि 9921 38 94 79. नमस्कार. CM न्यूज प्रस्तुत जडणघडण ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण संगमनेरमध्ये आहोत आणि आज आपण तुषार गायकर सरांना भेटणार आहोत. तुषार गायकर सरांनी आपल्या जीवनात काय संघर्ष केला आहे, कशा प्रकारे ते आज काम करत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सामाजिक बांधिलकी कशी जपत आहेत, ह्या सर्व विषयांशी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. जेणेकरून ह्या विषयांमुळं समाजातील जे काही आपले नागरिक आहेत त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळेल आणि काम करण्याचं एक हुरूप येईल. तर तुषार गायकर सर आपल्यासोबत आहेत, तर त्यांनाच आपण विचारून घेऊया. काय सांगाल सर की आपलं शिक्षण कुठे झालं, काय सांगाल ह्याविषयी? तसं जर बघायला गेलं तर हा शैक्षणिक माझी जी सुरुवात झालेली आहे ही संगमनेरमध्येच झालेली आहे. माझं प्राथमिक शिक्षणही देखील संगमनेरमध्येच झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण हे माझं सह्याद्री विद्यालयात झालेलं आहे. उच्च माध्यमिक शिक्षणही हे सह्याद्री महाविद्यालयातच झालेलं आहे. माझे वडील हेही देखील याच सह्याद्री परिवारामध्ये नोकरीच्या निमित्ताने असल्यामुळे माझं सर्व शिक्षण हे सह्याद्री परिवारामध्येच झालेलं आहे. परंतु 10वीला असताना 9वी-10वीला असताना माझे वडील हे आजारी होते. आजारपणामध्ये वडिलांचा बराचसा काळ गेलेला असल्यामुळे आम्हाला 10वी नंतर ही योग्य नंतर काय करावं ही अशी काही दिशा नव्हती. ही दिशा नसतानाही देखील आम्हाला कोणत्या साईडला जायचं, काय जायचं हे कोणत्याही पद्धतीने काय माहीत नव्हतं. हे आम्हीच निवडलेलं होतं. आम्ही 10वी नंतर 12वी नंतर आर्ट्स साईड निवडली. आर्ट्स साईडमध्ये मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट केलेलं होतं. किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी एक थोडीशी मला कलेची आवड असल्यामुळे मी कलेच्या क्षेत्रातही वळालो. मी ATD पण माझं झालेलं आहे. मी त्या क्षेत्राकडे वळालो. पण त्या क्षेत्रात जात असताना आमच्या वडिलांचा हा जो काही आजारपणाचा पिरियड होता हा 10 वर्ष गेला. 10 वर्ष वडिलांनी हे आजारपणात गेलेले होते. ह्या आजारपणाच्या पिरियडमध्ये असताना म्हणजे हे असतानाही आमच्या शहराच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे ह्या वडिलांना भेटण्याच्या निमित्ताने आमच्या घरी आल्यानंतरही त्यांनी ही सगळी पहिली परिस्थिती आमची ही आजारपणामुळे फार जेमतेम झालेली होती. त्यांनी झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की ह्या मुलाचं शिक्षण, तुमचं जे शिक्षण झालेलं आहे ते शिक्षण तुमच्या मुलाला तुम्ही पुढे हे करा. ही एक दिशा आम्हाला ताईंनी आमच्या कुटुंबियांना दिली. आणि ही दिशा दिल्यानंतर 2005 साली आमच्या वडिलांचं जे अकाली आजारपणामुळे निधन झाल्यानंतर मला ताईंच्या माध्यमातून आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या माध्यमातून मला सह्याद्री परिवारामध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. आणि माझा शैक्षणिक नोकरीचा कालखंड जो आहे ह्या परिवारामध्ये 2005 पासून हा सुरुवात झाली. आणि तिथून पुढे मला शैक्षणिक कामात, सामाजिक
सामाजिक कामात आवड निर्माण होऊ लागली आणि मी हा माझा जो काय प्रवास आहे, मला नंतर वाचनाची आवड लागली. मी योगायोगाने वडील ग्रंथपाल होते, मलाही त्याच हुद्द्यावर नोकरी करण्याची संधी मिळाल्यानंतर मलाही असं सारखं वाटायचं का आपण ह्या क्षेत्रात काहीतरी उल्लेखनीय काम केलं पाहिजे. आदरणीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब व दुर्गाताई यांच्या मार्गदर्शनाखाली मला तेही काम करण्याची पुढे संधी मिळाली. अशा पद्धतीने माझा शैक्षणिक प्रवास झालेला आहे. आणि असं काही नाही, प्रवास करत असताना मी आर्ट्स फॅकल्टी निवडली. आर्ट्स फॅकल्टीलाही जर योग्य आपण जर याची निवड केली आपण, त्याच्यातही विविध संधी आपल्याला उपलब्ध होतात आणि आपण त्या निमित्ताने आपण नोकरी आपण ह्या माध्यमातून आपण मिळवू शकतो. नक्कीच सरांनी ज्या प्रकारे सांगितलं आहे की तांबे परिवाराने सरांना जी दिशा दिली त्या दिशेनुसार सर काम करत गेले आणि त्यांचा जो शैक्षणिक प्रवास जो आहे तो यशस्वी झाला आहे. त्यासोबतच सरांचं सामाजिक काम देखील आहे, बाकी इतर क्षेत्रात देखील ते काम करत आहेत. तर थोडंसं सामाजिक कामाविषयी सांगा सर, की काय काय सामाजिक काम आपण करतायत आता सध्या. सामाजिक कामामध्ये जर सांगायचंच गेलं, 2005 साली माझा हा प्रवास शैक्षणिक याच्यात सुरू झाला. मलाही वाचनाची आवड लागली. आदरणीय सौ दुर्गाताई तांबे यांनाही वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांचेही छोटे छोटे वाचन ग्रुप आहेत. ह्या वाचन ग्रुपमधूनच मी प्रेरणा घेऊन आपल्याला मुलांसाठी काही करायचं आहे. आज आपण जे बघतोय ही छोटी छोटी मुलं आहेत, ही व्हॉट्सअप, इंटरनेट, टी व्हीच्या माध्यमातून, ह्या सिरियलच्या माध्यमातून प्रचंड गुंतलेली आहेत. आज आपण जर साधा विचार केला तर रोज मुलांनी जर 3 तास जर पिक्चर बघितला तर आपण महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 90 तास होतात. 90 तास वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 1080 तास होतात. आपण जर 10 वर्षाचा जर पिरियड केला तर 16,200 तास हे आपले टी व्ही बघण्यात जातात. आज ह्या मुलांना योग्य दिशा जर द्यायची असेल तर ती वाचनातूनच दिली पाहिजे या मताचा मी होतो. मग त्यामुळे मी आपल्या शाळेमध्ये छोटे छोटे वाचन ग्रुप तयार केले. 4 मुलांचा ग्रुप, एक 4 ते 10 मुलांचा ग्रुप. ह्या वाचन ग्रुपच्या माध्यमातून मुलांना वाचनाची छोटे छोटे पुस्तक देऊन एक आवड निर्माण केली. मुलांनी वाचलत नाही तर ते वाचलेलं लिहून आणायलाही सुरुवात केली. मुलांनी ती लिहून आणलं, लिहिलंच नाही तर ते बोलायला सुरुवात केली. आज छोटी छोटी 8वी 9वीची मुलं ही त्या वाचनामुळे प्रेरित होऊन बोलायला लागली. वाचा, लिहा, बोला याप्रमाणे मुलांना वाचनाची एक आवड निर्माण झाली. आणि ताईंच्या आमच्या जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब व दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही शहरामध्ये वेगवेगळी बालवाचनालयही सुरू केली. 10 बालवाचनालय आम्ही याच्यामध्ये सुरू केली. आज आम्ही बघितलं वाचन त्या माध्यमातून छोटी छोटी मुलं असेल, काही काही ठिकाणी 90 100 मुलंही एकत्र झाले. मुलांचं आणि मुलांचं ट्युनिंग फार जुळतं, म्हणून आम्ही ही वाचन चळवळ ही जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून इतर ठिकाणी नेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि आमचा मुख्य उद्देश आहे का ह्या वाचनाने मुलं सुदृढ झाली पाहिजे, एक सुदृढ समाज निर्मिती झाली पाहिजे, हा याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. आणि मला ह्यासाठी जय हिंद लोक चळवळीचा आणि आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब दुर्गाताई तांबे यांचा मोठा सहभाग याच्यामध्ये लाभलेला आहे. आपण बघितलं की अतिशय उत्कृष्ट अशी वाचन चळवळ आपण याला म्हणूयात, जी सरांनी उभी केली आणि ती यशस्वी देखील करून दाखवली. सर, आपण हा जो काही प्रवास केला आहे आत्तापर्यंत, तर नक्कीच याच्यामध्ये कोणाची ना कोणाची साथ असते. तर आपण काय सांगाल की ह्या प्रवासामध्ये आपल्याला अशा कोणकोण व्यक्ती आहेत की ज्यांनी आपल्याला खंबीरपणे साथ दिली याच्यामध्ये? जर असं जर बघितलंच तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला सगळ्यात जी मोठी साथ लागलेली आहे ही माझ्या कुटुंबाची. आणि ह्या कुटुंबामध्ये सगळ्यात मोठी जी साथ मला लाभलेली आहे ही माझ्या आईची. कारण आजारपणामध्ये साधारणतः 2000 माझी आई जास्त शिकलेली नाही, 7वी शिकलेली आहे. ह्या आजारपणाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये तिने खंबीरपणे आम्हाला लढायला शिकवलं आहे का मुलांना आपण हे केलं पाहिजे. आणि ह्या 10 वर्षाच्या आजारपणामध्ये आईने आम्हाला प्रचंड साथ दिली. आपण जीवन कसं जगायचं, पुढं कसं हे करायचं, माझ्या आईचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटा आहे. माझ्या भावाचाही, माझा मोठा भाऊ आहे, या भावाचा, बहिणीचा याच्यामध्ये सगळ्यांचा मोठा वाटा आहे. आणि त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीनेही मला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली. आणि ह्या सर्वांच्या, माझ्या कुटुंबाच्या सर्व साथीमुळे मी आज समाजात जाऊ शकलो. आणि समाजातही ही समाजकारण असेल किंवा हे वाचन चळवळ असेल किंवा समाजामध्ये जाण्यासाठी माझ्या कुटुंबाने मला फार मोठी प्रेरणा दिलेली आहे. आणि माझ्या कुटुंबाचा निश्चित ह्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात मुलाचा वाटा आहे. आपण बघितलं की आज सर जे काही आज काम करत आहेत, तर त्यांच्या परिवाराने जी खंबीर साथ त्यांना दिली त्यामुळंच आज ते समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. तर अशाच आपले जे काही समाजातील जी तरुण पिढी आहे सर, तर यांना आपण काय संदेश द्याल
की जेणेकरून त्यांना देखील एक चांगली दिशा मिळू शकेल? तरुण पिढीला जर सांगायचं झालं तर मी असंच सांगेल का आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करताय, आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये आपण मन लावून जिद्द आणि चिकाटी जर ठेवली तर त्या क्षेत्रामध्येही आपण खूप मोठ्या प्रमाणात करिअर करू शकतो. आपण असंच नाही पाहिजे का आपण ही साईड निवडली पाहिजे. आपल्याला जे क्षेत्र आवडतं, आपल्याला वाचनाचं जर आवडत असेल तर आपण वाचन क्षेत्रात काम केलं पाहिजे. आपल्याला सांस्कृतिक क्षेत्र जर आवडत असेल तर त्या क्षेत्रामध्येच आपण उतरून मन लावून जिद्द आणि चिकाटी जर ठेवली तर आपण त्या क्षेत्रामध्ये आपल्याला संधी मिळते आणि आपण त्या संधीचं आपण सोनं करू शकतो, या मताचा मी आहे. नक्कीच जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा, म्हणजे तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. हेच यांच्या यशाचं गमक आहे असं आपण समजूयात. आणि अशाच प्रकारे वेगवेगळे व्यक्ती आपल्याला भेटत राहतात. त्याचपैकी तुषार गायकर सर आज आपल्याला भेटले. सर, CM न्यूजच्या माध्यमातून आज आपल्याला जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे तर काय सांगाल, आपल्या काय भावना आहेत? खरं तर CM न्यूजचं आज कौतुक केलं पाहिजे. आज ह्या प्रेरणादायक ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या मनात, आज हे एक माध्यम आहे आणि ह्या तळागाळातल्या लोकांनाही एक मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे, एक संधी मिळालेली आहे. आपण जे काही केलेलं आहे आज लोकांना किंवा माध्यमांना किंवा समाजाला हे अपेक्षित आहे का आपण जे काही घडलेलो आहे, हे घडलेलं जो काय आहे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, हे लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे आणि हे पोहोचण्याचं एक माध्यम हवं आणि हे माध्यम CM न्यूजच्या माध्यमातून हे मिळालेलं आहे. खरं तर ह्या चॅनलला धन्यवाद दिले पाहिजे का यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे सरांनी आपले धन्यवाद मानलेत. तर सरांचा जो काही प्रवास होता तो आपण बघितला. सरांनी जो काही संघर्ष केला आहे तो त्यांनी सर्व समाजासमोर मांडला आहे. नक्कीच हे पाहून समाजातील इतर व्यक्तींना देखील प्रेरणा मिळेल. अशाच वेगवेगळ्या समाजातील व्यक्तींना आपण भेटत राहणार आहोत CM न्यूज प्रस्तुत जडणघडण या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझे मिस्टर 10 वर्षे आजारी असताना तेव्हा माझे मुलं फार लहान होते. ते गेल्यानंतर मग मी मुलांना सांगितलं की आपल्या वडिलांच्या मागं तुम्ही चांगले काम करा, चांगले कार्य करा आणि तुम्ही चांगलं झाल्यानंतर नाव होईल. मग ते गेल्यानंतर ते 10 दिवस झाले गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं मुलांना आता कोणी असं गप्प बसून जमणार नाही, घरात कोणीही आपल्याला कमावतं नाही. मग आम्हाला डॉक्टर साहेबांनी आम्ही डॉक्टर साहेबांकडे गेलो आणि तिथे मी म्हटलं मला काही पर्याय नाही, मी कमी शिकलेली, मी काही करू शकत नाही आहे. मग डॉक्टरांनी माझ्या मुलाला तिथं सर्व्हिस दिली आणि सर्व्हिस दिल्यानंतर मी एवढं सांगितलं का तिथे काम चांगलं करायचं, आपल्या वडिलांचं नाव चांगलं कमवायचं, असं मार्गदर्शन मी त्यांना वारंवार करत होते. मग माझे मुलं दोन्ही बी माझं खूप ऐकायचे आणि त्यांना ही परिस्थितीची जाणीव होती. मग त्यामुळं माझे मुलं माझे ऐकत असताना दोन्ही मुलं चांगले शिकले, चांगलं त्यांना मार्गदर्शन मी दिल्याबद्दल मग माझे मुलं आज दोन्हीही मुलं सर्व्हिसला आहे, दोन्ही माझ्या सुना सर्व्हिसला आहे आणि त्याच्या मागे माझं मार्गदर्शन असताना मला खूप म्हणजे त्या मुलांनी जास्त दुःखवलं नाही, मागचं सगळं काही दुःख आठवून दिलं नाही. मग मला फक्त एकच खंत वाटते की ते जर असते आज माझे मुलं एवढे मोठे झाले, ते जर बघायला असते तर ते दुःख माझ्या मनामध्ये कायम घर करून राहत आहे. पण मी ते दुःख वर कोणालाही दाखवत नाही. मी माझ्या आजच्या आत माझे दुःख मी ते जाणत असते आणि मुलांना उभारी देते. मुलांनो, तुम्हाला काही तुम्ही पुढं जात आहे तर मी माझा थोडासा तुम्हाला हातभार लावते आणि मग ते माझे मुलं माझे आज्ञा पाळतात. मी पण मुलांचं खूप कौतुक करते. सर्वप्रथम मी या CM न्यूजचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करते आणि त्यांचे आभार मानते की आम्हाला हा प्लॅटफॉर्म आमच्या फॅमिलीला त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तर सर्वप्रथम या चॅनलचे मी आभार मानते. आता गायकर सरांशी 2010मध्ये माझा विवाह झाला आणि त्यानंतर त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. तसं त्यांचा स्वभाव हा सोशल आहे, ते घराच्या बाहेर जास्त पडतात. त्याच्यानंतर त्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडतं. मग असं करत असताना पण त्यांनी कुटुंबाकडे खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे आणि मलासुद्धा स्वतः मी D.Ed आहे, शिक्षिका आहे, पण आम्हाला पुढे शिक्षणासाठी त्यांनी
खूप चांगलं एनकरेज केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी पुढं BEd झाले. त्याच्यानंतर मी शालेय व्यवस्थापनाचा सुद्धा कोर्स केला आहे आणि एक चांगलं त्या लग्नानंतर सुद्धा मी स्वतःचं शिक्षण वाढवले. आणि अजून आवर्जून उल्लेख करेल म्हणजे मी माझ्या सासूबाईंचा, की मिस्टरांचा जास्तीत जास्त प्रवास हा बाहेरच असतो, कारण त्यांचे वडील नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना सगळं बाहेरचंही बघावं लागतं. पण माझ्या सासूबाईंनी मात्र मला सुरुवातीला काही येत नव्हतं. नोकरी करत असताना त्यांनी मला खूप छान एकदम सहकार्य केलं, मला उभं केलं, एक मला डेव्हलप केलं की आपल्याला नोकरी सांभाळून सुद्धा घर कसं सांभाळता येईल. आणि त्यामुळे मी विशेष करून त्यांचेही चांगले आभार मानते की मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. आणि माझ्या कुटुंबाकडे म्हणजे माझ्या मुलांकडे पूर्ण वेळ त्या व्यवस्थित लक्ष देतात. अगदी मला नोकरीला गेल्यानंतर मला सासूबाईंच्या भरोश्यावर जाते, त्याच्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं टेन्शन त्यांच्यामुळे नाही आहे. आणि माझी फॅमिली पण एकदम व्यवस्थित, सासूबाई धार्मिक असल्यामुळे मुलांना खूप छान शिकवतात, संस्कारी धार्मिक वळण लावतात. त्या स्वतः ज्ञानेश्वरीचं वाचन करतात. माझ्या मुलीच्या अभंग पाठ आहे, माझा मुलगा छानपैकी शुभम करोती वगैरे म्हणू शकतो. म्हणजे मी नोकरी करत असताना सुद्धा म्हणजे मिस्टरांची तर सोबत आहेच चांगल्या पद्धतीने, पण सासूबाईंनी आधार दिला. विशेष मी माझ्या भायांचं पण उल्लेख या ठिकाणी करेल की ते सुद्धा आम्हाला वारंवार मार्गदर्शन करत असतात. पुण्याला आहेत. एकदा की आम्ही सगळे एकत्र आलो की आमची फॅमिली कोणीही वेगळीच मानू शकत नाही. त्यामुळं मी माझ्या या ज्या काही फॅमिलीमध्ये खूप सुखी आहे. नोकरी करून मी सगळं काही व्यवस्थित करू शकते, या सगळ्यांची साथ आहे म्हणून. आणि त्याच्यामुळे मला मुलांचंही टेन्शन नाही, मुलंही चांगले घडतील. थोडंसं आपण व्यवस्थित राहिल्यानंतर काय म्हणतो किंवा परिवाराची छान सोबत मिळाल्यानंतर सगळं काही चांगलंच असतं. आणि मी सगळ्यांना या माध्यमातून एवढंच सांगू इच्छिते की आपणही जर नोकरी करत असाल तर या पद्धतीने असा ताळमेळ जर व्यवस्थित ठेवला तर खरंच आपले मुलंही चांगले घडतात आणि आपल्यालाही स्वतः डेव्हलपमेंट करायला चांगली संधी मिळते. CM न्यूजचे पुन्हा एकदा मी धन्यवाद मानते. धन्यवाद. माझ्या व माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे की मी अंतराळात जावं. माझ्या आईची पण इच्छा आहे मी अंतराळात जावं. त्याच्यासाठी ती मला वेगवेगळे प्रोत्साहन देत असते. ज्ञाना तू हे कर, ज्ञाना तुला अंतराळात जायचं आहे, तू हे करत जा. माझे वडील माझ्यासाठी वेगवेगळे पुस्तकं आणून देत असतात. ते ग्रंथपाल असून ते माझ्यासाठी वेगवेगळे पुस्तकं आणून, कल्पना चावलाचे, सुनीता विल्यम्स यांचे पुस्तकं आणून ते मला प्रोत्साहन देत असतात. बाळा तू पण यांच्यासारखं बन, तुला पण इथं जायचं आहे. आणि मला पण खूप आनंद वाटत असतो. माझी आजी पण म्हणत असते, अगं बाळा तू आता अभ्यास करत जा, तू अंतराळात जा, मोठी हो. यासाठी ती मला खूप प्रोत्साहन देत असते. आणि माझी पण इच्छा आहे की मी अंतराळात जावं. मला वेगवेगळी यान बनवण्याची इच्छा आहे. मला कॉम्प्युटर शिकण्याची, लॅपटॉप शिकण्याची, मोबाईल शिकण्याची खूप इच्छा आहे. माझे वडील ते मला शिकवत असतात. माझे वडील मला कॉम्प्युटर, विविध वस्तू शिकवत असतात. ते मला प्रिंट कशी काढायची हे सगळं शिकवत असतात. माझी आई मला भाषण कसं करायचे, भाषण लिहायचे कसे, भाषणची टोनिंग काय असली पाहिजे हे मला ती शिकवत असते. कसं बोलायचं, लोकांचा कसा आदर करायचा हे ती मला खूप शिकवत असते. त्याच्यामुळं माझ्या मनात एक इच्छा असते की मी पण आता अंतराळात जावं. आणि मला चित्रकलेची, अभ्यासाची खूप आवड आहे आणि मला अंतराळात जायची पण खूपच इच्छा आहे. धन्यवाद. माझे नाव श्लोक शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिवा लावला देवापास उजड पडला तुळशी. माझा नमस्कार बशी पिढा बाळाची लक्ष्मी घाजी आवाज थँक्यू.